नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे IPO. तर IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. तर बऱ्याच जणांना IPO काय असतो हे गोष्टीची कल्पना असते, परंतु बरेच जण IPO निवडताना काही चुका करतात. जे काही IPO होतात त्या सगळ्या IPOमध्ये इन्व्हेस्ट करतात. तर आपण आजच्या टॉपिकमध्ये IPO म्हणजे काय आणि कोणत्या IPOमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे किंवा IPO ची लिस्ट होण्याची जी प्रोसेस असते ते पूर्ण गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण हे 7 पॉईंट डिस्कस करणार आहोत. त्यातलं पहिलं पॉईंट आहे प्रायमरी आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय आणि IPOचा पर्पज काय असतो. कधी कंपनी IPO आणण्याचे काय काय उद्देश असू शकतात. तसेच एखादी कंपनी जेव्हा लिस्ट होते तर त्या लिस्टिंगची काय प्रोसेस असते ती समजून घेऊ. त्यानंतर IPOमध्ये तुम्ही अप्लाय ज्यावेळेस करता तर त्यावेळेस कोणत्या गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला IPOद्वारे जे कमी दिवसांमध्ये तुम्ही खूप चांगला प्रॉफिट त्याच्यामधून कमवू शकता. तसेच ज्यावेळेस तुम्ही IPO अप्लाय करता तर त्यावेळेस काही बेसिक टर्म्स तिथं तुम्हाला फिल करावं लागतात तर किंवा पाहावं लागतात. तर ते बेसिक टर्मचा अर्थ तुम्हाला माहिती असला पाहिजे. तर ते ह्या ज्या बेसिक टर्म्स आहे, एक वेबसाईट आहे चित्तोरगड.com. ही एक खास IPOसाठी एक वेबसाईट आहे. तर या वेबसाईटवरती तुम्ही त्या गोष्टी कशा बघू शकता. तर हा एक पॉईंट आपण पाहू. त्यानंतर 2020मध्ये जे काही IPO झाले तर त्या IPO त्यातले कोणते चांगले IPOज होते, कोणते IPOज ओव्हर सबस्क्राईब्ड होते, कोणत्या IPOजने एका पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी किती पर्सेंटेज रिटर्न्स दिलेत, तर त्या गोष्टी आपण आजच्या 2020मधल्या पाहू. आणि तसंच मागच्या 4 वर्षातल्या सुद्धा जे चांगल्या कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांनी पहिल्या दिवशी ज्या दिवशी IPO शेअर मार्केटवर लिस्ट झाला तर त्या दिवशी किती पर्सेंटेज रिटर्न्स त्या कंपनीने दिले तर ते बघू. आणि तसेच IPOमध्ये शेअर अलॉटमेंट किती पर्सेंटेज शेअर्स कोणाकोणाला भेटतात आणि त्याच्यामध्ये कोणाचा किती पर्सेंटेज कोटा असतो तर ह्या गोष्टी बघू. आणि IPO चे काही ॲडव्हान्टेज किंवा डिसॲडव्हान्टेज त्या कंपनीला काय होऊ शकतात तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू. तर सगळ्यात पहिले प्रायमरी आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय. तर प्रायमरी मार्केटला IPO मार्केट म्हणतात. IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. ज्यावेळेस एखादी कंपनी सर्वात पहिल्यांदा शेअर मार्केटवर लिस्ट होण्यासाठी येते तर तिला सुरुवातीला IPO मार्केटमध्ये आणावं लागतो. एखादी कंपनी शेअर मार्केटवर लिस्ट होण्यासाठी येते तर याचं कारण असतं की त्या कंपनीला लोकांकडून पैसा उभा करायचा असतो. तर ती कंपनी काय करते, ती कंपनी IPOद्वारा आपले काही पर्सेंटेज शेअर्स लोकांना विकून पैसा उभा करते. म्हणजे ती कंपनी स्वतःची काही हिस्सेदारी, समजा एखादी कंपनी आहे, त्या कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि त्या कंपनीकडं स्वतःचे जे काही कंपनीचा मालक आहे त्याच्याकडे स्वतःकडे 100% हिस्सेदारी त्या कंपनीची आहे. तर त्या मालकाला समजा कंपनीचं एक्सपान्शन करायचं असेल, दुसरा प्लांट टाकायचा असेल किंवा फॉरेनमध्ये कंपनीची ग्रोथ करायचं असेल तर त्याला खूप साऱ्या पैशाची गरज पडते. तर तो काय करतो, जे 100% स्वतःची हिस्सेदारी आहे त्या 100%मधले 20%, 30% अशी हिस्सेदारी तो लोकांना विकतो. त्याच्यातून त्याचा फायदा काय होतो, त्याला लोकांकडून पैसे भेटतात आणि त्या पैशाचा उपयोग तो कंपनीच्या ग्रोथसाठी करू शकतो. तर हेच पैसे तो बँकेकडून कर्जसुद्धा घेऊ शकतो. परंतु बँकेकडून कर्ज घेण्यामध्ये त्याचा तोटा हा होतो की त्याला ज्या कर्जावरती व्याज द्यावं लागतं. परंतु ज्यावेळेस तो शेअर्स एखाद्या लोकांना विकतो तर त्या शेअर्स विकून जो पैसा उभा करतो त्याला व्याज द्यावं लागत नाही. तर हा खूप मोठा खर्च जो असतो तो त्या कंपनीचा वाचतो. तसंच तो पैसा उभा करण्याची एखाद्या कंपनीला काय गरज असते, म्हणजे कोणकोणते वेगवेगळे कारणं असू शकतात आणखी, तर ते आपण पुढं पाहू. म्हणजेच काय असतं की ज्यावेळेस एखादी कंपनी IPO मार्केटमध्ये आणते म्हणजे ती कंपनी स्वतःचे शेअर्स डायरेक्ट लोकांना विकून पैसा उभा करते. तर IPO मार्केटमध्ये काय होतं की कंपनी इन्व्हेस्टरला डायरेक्ट शेअर विकते, लोकांना डायरेक्ट शेअर विकते. तर ही सगळ्यात एकदा फर्स्ट अँड लास्ट प्रोसेस होते की कंपनी लोकांना शेअर विकते आणि पैसा उभा करते आणि तो जो पैसा आहे तो पैसा घेऊन कंपनी निघून जाते. तर ह्या IPO मार्केटमध्ये आल्यानंतर पैसा उभा करून निघून गेल्यानंतर कंपनी लिस्ट होते सेकंडरी मार्केटमध्ये. तर सेकंडरी मार्केट म्हणजे शेअर मार्केटमध्ये ह्या कंपनीचा जो शेअर असतो तो येतो सेकंडरी मार्केटमध्ये. आणि ही कंपनीने ज्या ज्या व्यक्तींना हा शेअर विकला आहे तर त्या व्यक्तींकडं हा शेअर राहतो आणि तो येतो शेअर मार्केटमध्ये. त्यावेळेस ती व्यक्ती काय करते, तर ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला शेअर विकते. तर शेअर मार्केटमध्ये काय होतं, आपण जनरली ज्यावेळेस एखाद्या कंपनीचा शेअर्स विकत घेतो, समजा तुम्ही टाटा मोटर्स कंपनी शेअर विकत घेतला तर तुम्ही त्या कंपनीकडून शेअर विकत नाही घेत, तर तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीकडून तो शेअर विकत घेतलेला असतो. तर सेकंडरी मार्केटमध्ये कंपनीचा काही संबंध राहत नाही. कंपनी जी असते ती IPOमधून पैसा उभा करून निघून गेलेली असते. तुम्ही सेकंडरी मार्केटमधून आपण व्यक्तींकडून शेअर्सची खरेदी विक्री करतो, हे लक्षात घ्या. बरं, हा एक बेसिक डिफरन्स प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केटमधला आहे.
सेकंडरी मार्केटमध्ये कंपनी त्या शेअर्सची किंमत कितीही वाढली किंवा कमी झाली त्याचा कंपनीला काही फायदा किंवा तोटा होत नाही. हा फायदा किंवा तोटा जो होतो तो व्यक्तींना होत असतो. कंपनी प्रायमरी मार्केटमधून पैसा उभा करून ऑलरेडी निघून गेलेली असते. त्याच्यानंतर जी काही खरेदी वगैरे आपण जे ट्रेडिंग करतो एकमेकांमध्ये शेअर्स घेतो विकतो तर हे सगळ्या गोष्टी होतात त्या शेअर मार्केटमध्ये होतात. तर हा एक बेसिक डिफरन्स प्रायमरी मार्केट आणि शेअर मार्केटमध्ये. तर पर्पज ऑफ एन आय पी ओ, पर्पज म्हणजे काय उद्देश असतो. एखादी कंपनी जेव्हा अशा मार्केटमध्ये आय पी ओ आणते तर त्याचा एक मुख्य कारण असतं एक्सपान्शन करणं. ज्यावेळेस एखादी कंपनी सुरुवात करते तर सुरुवातीला कोणती कंपनी छोटी असते, नंतर त्या कंपनीला वाटतं की आपण भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेरमध्ये कंपनीचं एक्सपान्शन करू शकतो, दुसरा प्लांट टाकू शकतो, मशिनरी घेऊन आपला बिझनेस वाढवू शकतो. तर अशा वेळेस कंपनीला पैशांची गरज पडते. तर ते मेन त्या पैशांच्या ती जी पैशांची गरज असते त्याच्यासाठी कंपनी स्वतःचे काही शेअर्स लोकांना विकून पैसा उभा करते. तर हा एक मेन पर्पज आय पी ओ पाठीमागचा असू शकतो. किंवा डेट रिडक्शन. समजा एखाद्या कंपनीला खूप मोठं कर्ज आहे, ते कर्ज जर समजा एखाद्या कंपनीवर खूप कर्ज असेल तर काय होतं, ते ती कंपनीचा बिझनेस चांगला आहे, त्या कंपनीचा दर राहण्याला प्रॉफिट होतो, परंतु तो सगळा प्रॉफिट त्या कर्जाचं व्याज देण्यामध्येच निघून जातो. तर ते कंपनी काय करते, काही शेअर्स लोकांना विकते आणि तो जो पैसा उभा करते त्यातून ती कर्ज मिटून टाकते, जेणेकरून तो प्रॉफिट दर महिन्याला त्या कंपनीला होतो, त्याचा फायदा कंपनीला घेता येईल. तसेच वर्किंग कॅपिटल रेस करण्यासाठी. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, कंपनीचं जे काही दैनंदिन कामकाज असतं तर त्याच्यासाठी जो पैसा कंपनीला लागतो तर तो पैसा उभारण्यासाठी कंपनी आय पी ओ बाजारात आणू शकते. कारण की काही कंपन्यांचं जे वर्किंग कॅपिटल खूप जास्त असतं. म्हणजे त्या कंपनीला लागणारा कच्चा माल असतो, त्या कंपनीचं प्रोडक्ट बनवण्यासाठी खूप महागाच्या मशिनरी त्यांना चालवू लागतात. त्याच्यासाठी जो काही खर्च असतो तो एवढा मोठा खर्च डेली करण्यासाठी कंपनी आय पी ओ मार्केटमध्ये विकू शकते. त्यानंतर सेबीचे काही लॉज असतात. म्हणजे एखादी पब्लिक लिमिटेड कंपनी असेल तर किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर त्या कंपनीचा जो मालक असतो तर त्या मालकाला त्या कंपनीमध्ये 75% जास्त हिस्सेदारी ठेवता येत नाही. तर त्याला कमीत कमी 25% हिस्सेदारी लोकांना विकावी लागतात. तर हे एक कारण असू शकतं की एखादी कंपनी त्या कंपनीचं जे शेअर्स आहेत ती 25% किंवा 30% शेअर्स लोकांमध्ये विकून पैसा उभा करते. सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जे शेअर मार्केटवर लक्ष ठेवण्याचं, शेअर मार्केटला कंट्रोल करण्याचं काम करते. हे एक गव्हर्नमेंट बॉडी आहे सेबी. तर त्याच्यानंतर आय पी ओ कॅन बी सीन ॲज एक्झिट स्ट्रॅटर्जी. तर ही एक एक्झिट स्ट्रॅटर्जी असू शकते. समजा एखादी कंपनी छोटी आहे आणि ती पुढं 10 वर्षामध्ये ग्रो झाली, खूप मोठ्या त्या कंपनीने एक्सपान्शन केलं. तर ज्यावेळेस ती कंपनी सुरू झाली होती त्यावेळेस त्या कंपनीमध्ये ज्या व्यक्तींनी इन्व्हेस्ट केलं होतं, म्हणजे त्या कंपनीचा मालक असेल किंवा त्याचे काही मित्र असतील किंवा नातेवाईक असतील, तर त्यांना ते जे काही शेअर्स आहेत तर ते शेअर्स लोकांना विकून त्यांना ॲक्च्युअल प्रॉफिट जर त्याच्यातून काढायचं असेल आणि तिथून एक्झिट करायचं असेल तर त्यावेळेससुद्धा ते मार्केटमध्ये आय पी ओ आणू शकतात आणि स्वतःचे शेअर्स लोकांना विकू शकतात, जेणेकरून जे काही त्यांनी लॉंग टर्म कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवली होती तर त्याचा फायदा त्यांना भेटेल. तर हे काही मेन बेसिक रिझन्स असतात आय पी ओ आणण्यासाठी मला. त्यानंतर ज्यावेळेस कंपनी शेअर मार्केटवर लिस्ट होते, म्हणजे आय पी ओ मार्केटमध्ये आणते, तर त्याचे काय काय प्रोसेस असतात तर त्याला लिस्टिंग असं म्हणतात. ज्यावेळेस कंपनी शेअर मार्केटवर लिस्ट होते तर त्याला लिस्टिंग प्रोसेस जी असते तर त्याच्यामध्ये समजा एखाद्या कंपनीला आय पी ओद्वारा लोकांकडून पैसे उभा करायचे असेल तर ती कंपनी सगळ्यात पहिले जाते लीड मॅनेजर्स किंवा सिंडिकेट मेंबर्सकडे. तर हे लीड मॅनेजर्स कोण असतात तर हे बँक्स असू शकतात, इन्व्हेस्टमेंट बँक्स असू शकतात, कमर्शियल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असू शकतात किंवा कमर्शियल बँक्स असू शकतात, लाईक SBI, ॲक्सिस बँक, HDFC सारख्या बँक्स असतात. उदाहरणार्थ रिलायन्स कंपनीला आय पी ओ मार्केटमध्ये आणायचं आणि लोकांकडून पैसे उभा करायचे. तर रिलायन्स कंपनी काय करेल, रिलायन्स कंपनी SBI कडे जाईल आणि SBIला आपला लीड मॅनेजर अपॉइंट करेल आणि SBIला म्हणाल की आम्हाला मार्केटमधून एवढे पैसे उभा करायचे. तर SBI ती पूर्णची जी आय पी ओची जी प्रक्रिया आहे तर ती हँडल कोण करतं, हे लीड मॅनेजर्स करतात. म्हणजे SBI, ॲक्सिस बँक हे जे काही फायनान्शियल्स कॉर्पोरेट कंपनीज असतात तर ते काम पार पाडतात. त्यानंतर हे लीड मॅनेजर्सचे जे बँक्स आहेत तर ते एक डॉक्युमेंट, ते कंपनीचं एक डॉक्युमेंट क्रिएट करतात. तर त्या डॉक्युमेंटमध्ये कंपनीचा पूर्ण डेटा असतो, म्हणजे कंपनीच्या प्रमोटर्सची डिटेल्स. प्रमोटर्स म्हणजे तो कंपनीचा मालक झाला, त्या मालकाची डिटेल्स, त्या कंपनीचा बिझनेस मॉडेल काय आहे, त्या कंपनीचे कोणकोणते प्रोडक्ट्स आहेत, त्या कंपनीला
किती आत्तापर्यंत प्रॉफिट झाला आहे, किती लॉस झाला आहे, त्यांचं त्या कंपनीची हिस्ट्री कशी आहे, त्या कंपनीचे फ्युचर प्लान्स कसे आहेत, तसेच या सगळ्या गोष्टी त्या डॉक्युमेंट्समध्ये एक कंपाईल करते आणि ते एक प्रॉस्पेक्टस डॉक्युमेंट लीड मॅनेजर्स क्रिएट करतो आणि हे जे डॉक्युमेंट आहे तो पाठवतो सेबीला अप्रुव्हलसाठी. IPO लिस्ट करण्यासाठी सेबीची अप्रुव्हल असणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे जे डॉक्युमेंट लीड मॅनेजर्सने क्रिएट केलेलं आहे तर तो पाठवतो सेबीला अप्रुव्हल करण्यासाठी. ज्यावेळेस सेबी हे डॉक्युमेंट अप्रूव्ह करते त्यावेळेस लीड मॅनेजर जो असतो म्हणजे जी बँक असते ती काय करते, ते IPOची प्राईस डिसाईड करते. म्हणजे तो IPO लोकांना किती रुपयाला विकायचा आहे आणि तो IPO कधी विकायचा आहे, ती ओपन डेट म्हणजे IPO कधी मार्केटमध्ये आणायचं ती डेट फिक्स करते आणि ती प्राईस फिक्स करते. तर हे जे काही डॉक्युमेंट असतात त्याच्यामध्ये IPOची प्राईस आणि ओपन डेट वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. तर त्या डॉक्युमेंटला रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस असं म्हणतात. हे एक लिगल डॉक्युमेंट असतं IPOचे लिगल डॉक्युमेंट, त्याचं नाव आहे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस. त्यानंतर IPO मार्केटमध्ये ओपन होतो बिडिंगसाठी. आता बिडिंग म्हणजे बोली लावणे, म्हणजे आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये IPO ओपन होतो त्यावेळेस आपण IPO खरेदी करण्यासाठी ॲप्लिकेशन करू शकतो. तर आपण एखाद्या कंपनीचा IPO खरेदी करण्यासाठी कसं ॲप्लिकेशन्स करू शकतो, तर ते ॲप्लिकेशन आपण इंटरनेट बँकिंगद्वारे करू शकतो. म्हणजे तुमचं जे कोणत्या बँकेचं अकाउंट असेल त्याच्यामध्ये इंटरनेट बँकिंगची फॅसिलिटी तुमची असेल तर तुम्ही इंटरनेट बँकिंगमध्ये जाऊन चेक करा, तिथं अप्लाय फॉर IPO असा एक ऑप्शन तुम्हाला दिसेल. तर त्याच्याद्वारे तुम्ही कोणत्याही कंपनीचा IPOला अप्लाय करू शकता. तसेच तुमचं डीमॅट अकाउंट जे असतं तर त्या डीमॅट अकाउंटमध्ये तो जो समजा तुमचं अपस्टॉकचं डीमॅट अकाउंट आहे तर तो जो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा IPO अप्लाय करण्यासाठी ऑप्शन दिलेला असतो. तर हे 2 पद्धतीद्वारे तुम्ही एखाद्या कंपनीच्या IPOला अप्लाय करू शकता. त्यानंतर सगळ्या लोकांनी IPOला अप्लाय केल्यानंतर जे काही बीड रिसिव्ड होतात म्हणजे जी काही बोली लोकांची रिसीव्ह होते म्हणजे लोकांची जी काही मागणी लीड मॅनेजर्सला कळते त्याच्यावरून लीड मॅनेजर्स त्या IPOची फायनल प्राईस डिसाईड करतो. म्हणजे त्या IPOला लोकांनी किती टाइम्स ओव्हर सबस्क्राईब केलं आहे किंवा किती मागणी त्या IPOची आहे याच्यावरून ती फायनल प्राईस IPOची ठरवली जाते. त्यानंतर फायनल प्राईस ठरवल्यानंतर त्या IPOचं अलॉटमेंट होतं. अलॉटमेंट म्हणजे ते ज्या व्यक्तींनी IPOमध्ये ॲप्लिकेशन्स केलं होतं IPO खरेदी करण्यासाठी त्या व्यक्तींच्या डीमॅट अकाउंटमध्ये ते शेअर्स ट्रान्सफर केले जातात. ज्या व्यक्तींना तो IPO भेटला आहे अशा व्यक्तींना ट्रान्सफर केले जातात. एक लक्षात घ्या, जर IPOची मागणी खूप जास्त असेल म्हणजे IPO ओव्हर सबस्क्राईब्ड असेल तर तो IPO सगळ्यांना भेटत नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा एखादी कंपनीने ठरवलं की 1000 शेअर्स लोकांना विकायचे परंतु त्या कंपनीसाठी ॲप्लिकेशन्स आले 10 लाख. समजा एखाद्या कंपनीने ठरवलं की 1 लाख शेअर्स लोकांना विकायचे आणि ॲप्लिकेशन्स आले 10 लाख म्हणजे 10 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब तो IPO झालेला आहे. याचा अर्थ असा की 10 व्यक्तींमागे एकाच व्यक्तीला तो IPO भेटू शकतो. तर अशा वेळेस 10 मधील एका व्यक्तीला तो IPO भेटेल आणि उरलेल्या 9 व्यक्तींना तो रिजेक्ट होईल. तर जे उरलेले 9 व्यक्ती आहेत त्यांनी जे ॲप्लिकेशन केलेलं असतं तर त्यावेळेस त्यांचे पैसे रिफंड त्यांना केले जातात. त्यानंतर लीड मॅनेजर्स ती जी कंपनी त्या कंपनीला स्टॉक एक्सचेंजच्या मदतीद्वारे म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांच्या मदतीद्वारे एक लिस्टिंग डेट ठरवतात. म्हणजे त्या कंपनीचा शेअर्स मार्केटमध्ये कधी लिस्ट करायचं हे लिस्टिंग डेट ठरवतात आणि त्यानंतर लिस्टिंग डेटच्या दिवशी कंपनीचा शेअर मार्केटवर लिस्ट केला जातो. म्हणजे त्या दिवसापासून त्या शेअर्सची खरेदी विक्री आपण व्यक्तींमध्ये करू शकतो. म्हणजे त्या कंपनीचा शेअर सेकंडरी मार्केटमध्ये येतो, प्रायमरी मार्केटमधून सेकंडरी मार्केटमध्ये. तर ही एक पूर्ण प्रोसेस असते, एक लिस्टिंग प्रोसेस. जनरली हे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ॲक्च्युली ही खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे परंतु आपल्याला एवढं कॉम्प्लेक्सिटीमध्ये जाण्याची बिलकुल गरज नाही. तर ही थोडक्यात प्रोसेस तुम्ही समजून घ्या. त्यानंतर शेअर अलॉटमेंट आणि कोटा काय असतो. तर शेअर अलॉटमेंट म्हणजे कंपनी IPOमध्ये ज्या शेअर्स विकते तर ती कोणाकोणाला विकते, तर ती विकते क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सला, नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सला आणि रिटेल इन्व्हेस्टर्सला. तर क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स जे असतात तर ते कोण असतात, तर ते असतात कमर्शियल बँक्स म्हणजे मोठ्या बँक असू शकतात, म्युच्युअल फंड असू शकतात किंवा फॉरेन इन्व्हेस्टर असू शकतात. तर अशा व्यक्तींना ती शेअर्स अशा व्यक्तींना म्हणतात क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स. तर त्यांचा कोटा असतो 50%. म्हणजे 50% अशा व्यक्तींना IPO देणं गरजेचं असतं. तसेच नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे हा एक व्यक्तीच असतो
फक्त हा असा व्यक्ती असतो ज्याच्याकडे खूप जास्त पैसा आहे, म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल, आणि हा व्यक्ती 2 लाखापेक्षा जास्त किमतीचा IPO खरेदी करू शकतो. तर अशा व्यक्तींचा कोटा असतो 15%. आणि तिसरा प्रकार असतो रिटेल इन्व्हेस्टर. रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे आपल्यासारखा व्यक्ती. तर आपल्यासारख्या व्यक्तीचा कोटा असतो 35%. आणि आपण IPOमध्ये 2 लाखांपेक्षा कमी इन्व्हेस्ट करू शकतो. बरोबर, तुम्ही 2 लाखांपेक्षा जास्त किमतीचा IPO खरेदी करू शकत नाही. तर ह्या 3 व्यक्तींना IPO मार्केटमध्ये दिला जातो. तसंच जस्ट फिक्स प्राईस इश्यू असतो. म्हणजे मी तुम्हाला पुढं सांगेल की IPOचे 2 प्रकार असतात, एक बुक बिल्डिंग इश्यू आणि फिक्स प्राईस इश्यू. तर हे जे अलॉटमेंट असतं हे बुक बिल्डिंग इश्यूमध्ये असतं. तर फिक्स प्राईस इश्यूमध्ये रिटेल इन्व्हेस्टरचा कोटा 50% असतो. तर फिक्स प्राईस इश्यू म्हणजे काय आणि बुक बिल्डिंग इश्यू म्हणजे ते पुढं आपण डिस्कस करू. तसेच काही बेसिक टर्म्स IPOमध्ये असतात ते माहिती असणं गरजेचं आहे. तर IPO डेट, तर IPO ज्या दिवशी ओपन होतो त्याला ओपन डेट म्हणतात, आणि क्लोज डेट म्हणजे ज्या दिवशी IPO बंद होतो, म्हणजे मार्केटमध्ये ज्यावेळेस त्याची बिडिंग चालू होते तर ती असते ओपन डेट. आणि ज्या दिवशी बिडिंग संपते म्हणजे ज्या दिवशी आपण IPOला ॲप्लिकेशन करू शकतो, असे 3 ते 5 दिवस मार्केटमध्ये तो IPO ओपन असतो. त्या 3 ते 5 दिवसातच आपण IPO खरेदी करण्यासाठी ॲप्लिकेशन टाकू शकतो. तर ते IPO डेट्स, ओपन डेट आणि क्लोज डेट आपल्याला माहिती असली पाहिजे. तसं इश्यू टाईप काय, तर तो IPO कोणत्या टाईपचा IPO आहे, तर तो फिक्स प्राईस इश्यू आहे की बुक बिल्डिंग इश्यू आहे. तर फिक्स प्राईस इश्यूमध्ये काय असतं, समजा एखादी कंपनी आहे, त्या कंपनीने ठरवलं की आमच्या IPOची किंमत 500 रुपये आहे. तर ती कंपनी असं सांगते की ही जी 500 रुपये आहे, तर ही 500 रुपये फिक्स असेल, ही फ्लक्च्युएट होणार नाही. जर कोणाला 500 रुपयामध्ये IPO घ्यायचा असेल तर तो अप्लाय करू शकतो. याची किंमत कमी किंवा जास्त होऊ शकत नाही. तर तो असतो फिक्स प्राईस इश्यू. आणि बुक बिल्डिंग इश्यू मध्ये काय असतं, ती कंपनी एक रेंज देते म्हणजे काय, ती कंपनी व्यक्तींना सांगते की तो आमच्या IPOची किंमत समजा 495 ते 505 रुपये आहे. म्हणजे ही एक रेंज, ही 10 रुपयाची रेंज दिलेली असते. तर ह्या रेंजमध्ये तुम्हाला जी किंमत आमच्या कंपनीची योग्य वाटेल तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय करू शकता. म्हणजे तुम्ही 495ला जर तुम्हाला वाटत असेल योग्य भाव आहे तर तुम्ही 495ला अप्लाय करा. जर तुम्हाला वाटत असेल की कंपनी खूप चांगली आहे तर तुम्ही 505ला सुद्धा अप्लाय करू शकता. म्हणजे हा ऑप्शन्स बुक बिल्डिंग इश्यूमध्ये दिलेला असतो. तर फिक्स प्राईस इश्यूमध्ये तो ऑप्शन्स नसतो. फिक्स प्राईस इश्यूमध्ये एकच फिक्स भाव कंपनीने दिलेला असतो. तसंच फ्लोअर प्राईस म्हणजे काय, फ्लोअर प्राईस म्हणजे जी बुक बिल्डिंग इश्यूमध्ये जी काही मिनिमम व्हॅल्यू असते, सगळ्यात कमी व्हॅल्यू, तर त्याला म्हणतात फ्लोअर प्राईस. आणि कॅप प्राईस म्हणजे मॅक्सिमम प्राईस, जी काही सगळ्यात जास्त व्हॅल्यू असते त्याला कॅप प्राईस म्हणतात. तर इश्यू साईज म्हणजे काय, तर कंपनीला जेवढा पैसा मार्केटमधून उभा करायचा असतो तर त्याला म्हणतात इश्यू साईज. समजा कंपनीला 1000 करोड रुपये मार्केटमधून उभा करायचे तर ती झाली कंपनीची इश्यू साईज. तर इश्यू प्राईस म्हणजे काय, इश्यू प्राईस म्हणजे त्या कंपनीची IPOची किंमत. समजा एखाद्या कंपनीची IPOची किंमत 400 रुपये किंवा 500 रुपये तर ती झाली इश्यू प्राईस, IPO प्राईस. लॉट साईज, तर लॉट साईज म्हणजे समजा IPOमधून तुम्हाला शेअर्स खरेदी करायचं आहे तर IPOमधून तुम्ही 1 किंवा 2 शेअर्स खरेदी करू शकत नाही. तर तिथं एक बंधन असतं की तुम्ही ज्या कंपनीने तो जो लॉट डिसाईड केला आहे तर तो लॉटच तुम्ही तिथे घेऊ शकता. समजा एखादी कंपनीने म्हटले की आमच्या कंपनीचे 35 लॉट आहे तर तुम्हाला 35च शेअर्स विकत घ्यावे लागतील, किंवा 35च्या पटीने 35 घ्यावं लागतील किंवा 70 घ्यावं लागतील किंवा त्याच्या पटीने पुढे 105 घ्यावं लागतील. तर तुम्ही मॅक्सिमम किती 2 लाखाचे शेअर्स तुम्ही विकत घेऊ शकता. जे आपण बघितलं रिटेल इन्व्हेस्टर 2 लाखापर्यंत इन्व्हेस्ट करू शकतो. तर लॉट साईज म्हणजे तुम्ही त्या लॉटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. जनरली ही जी लॉटची किंमत असते ही जनरली 10 ते 15,000 रुपयापर्यंत येते. म्हणजे तुम्हाला जर IPOमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्हाला 10 ते 15,000 रुपये तुमच्याजवळ असले पाहिजे. तर सबस्क्रिप्शन स्टेटस म्हणजे काय, हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. सबस्क्रिप्शन स्टेटस म्हणजे एखादी कंपनीने 1 लाख शेअर्स मार्केटमध्ये विकण्यासाठी आणले, ठीक आहे, परंतु त्या कंपनी ते शेअर्स विकत घेण्यासाठी 10 लाख लोकांनी ॲप्लिकेशन्स केले. याचा अर्थ किती, 10 पट जास्त लोकांचे ॲप्लिकेशन्स आले. याचा अर्थ तो जो IPO आहे तो 10 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब म्हणतात त्याला. ज्यावेळेस एखादा IPO ओव्हर सबस्क्राईब असतो ती गोष्ट त्या IPOसाठी चांगली असते. म्हणजे तो IPO ज्या दिवशी शेअर मार्केटवर लिस्ट होतो तर त्या IPOची किंमत वाढण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात. तर त्यावेळेस तुम्ही कधी पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही IPOसाठी अप्लाय करता तर त्या IPOची जी काही 3 ते 5 दिवसामध्ये सबस्क्रिप्शन आहे तर सबस्क्रिप्शन तुम्ही चेक करा. पहिल्या 2 दिवसात 3 दिवसात सबस्क्रिप्शन चेक करा. जर तो IPO ओव्हर सबस्क्राईब असेल तर त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन करा, नाहीतर अजिबात IPOमध्ये ॲप्लिकेशन करू नका. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण, ही जी एक वेबसाईट आहे चित्तोरगड म्हणून, तर
याच्यावरती आपण एकदा बघू की ह्या वेबसाईटवर, ही जी वेबसाईट आहे ही खास IPO साठी एक वेबसाईट आहे. तर तुम्ही समजा भविष्यामध्ये एखादा IPO येणार असेल तर त्या IPOची माहिती तुम्ही पूर्ण इथे वाचू शकता. आणि या सगळ्या ज्या आपण टर्म्स चेक केल्यात, ह्या टर्म्स इथं कशा बघायच्या काय मी आपण हे इथं बघू आता. तर तुम्हाला टाईप करायचं www.chittorgarh.com गुगल क्रोमवरती किंवा तुमचं जे काही ब्राउझर असतात. तर ही जे वेबसाईटची फ्रंट होम पेज आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही इथं IPO सेक्शनमध्ये गेल्यानंतर IPO डॅशबोर्डवरती क्लिक करा. IPO डॅशबोर्डवरती इथं तुम्हाला करंट IPOज दिसते. तर इथं बघा, हा करंट IPO म्हणजे हा UTI असेट मॅनेजमेंट कंपनीचा IPO बहुतेक हा सप्टेंबरमध्ये येणार आहे. तर त्या IPOची पूर्ण माहिती आहे. जे काही IPO येऊन गेले तर त्यांची ही लिस्ट आहे. तर आपण इथं बघू, रोजरी बायोटेकचा IPO हा एक आहे. हा जुलैमध्ये आला होता. तर हा खूप ओव्हर सबस्क्राईब झाला होता. तर हा एक IPO आपण चेक करू. तर हा रोजरी बायोटेकचा IPO आहे. तर या IPOची पूर्ण माहिती, त्या कंपनीची माहिती इथं त्यांनी स्टार्टिंगला दिलेली आहे. तसेच जे कंपनीचे फायनान्शियल्स आहेत, जे काय असेट्स आहेत, ज्या कंपनीचे रेव्हेन्यूज आहेत ते इथं त्यांनी दिले. तसेच ते ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इश्यू म्हणजे ते IPO आणण्या पाठीमागे काय कारण आहे हे इथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तसेच हे IPOचे पूर्ण डिटेल्स आहेत. तर इथं बघा, IPO डेट दिलेलं आहे. तर IPO डेट त्यांची काय होती, 13 जुलै ते 15 जुलै. म्हणजे IPO ओपन झाला 13 जुलैला आणि क्लोज झाला 15 जुलैला, म्हणजे 3 दिवस IPO ओपन होता. त्यानंतर हा इश्यू टाईप काय, बुक बिल्ड इश्यू IPO. मी तुम्हाला सांगितलं बुक बिल्डिंगमध्ये काय असतं, एक रेंज कंपनीने दिलेली असते, मिनिमम प्राईस आणि मॅक्सिमम प्राईस. तर हा बुक बिल्ड इश्यू टाईप आहे. तर इश्यू साईज मी तुम्हाला सांगितलं कंपनीला किती पैसे मार्केटमधून उभा करायचे. तर इश्यू साईज इथं त्यांनी दिली की 496 करोड रुपये या कंपनीने पब्लिकमध्ये आपले शेअर्स विकून उभारलेले आहेत किंवा उभा करायचे होते त्यांना. त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता IPO प्राईस. तर IPO प्राईस त्यांची किती होती, 423 ते 425 रुपये. तर ही रेंज त्यांनी दिली होती, कारण की हा इश्यू जो होता हा बुक बिल्ड इश्यू होता. तर याच्यामध्ये बुक बिल्ड इश्यूमध्ये मिनिमम आणि मॅक्सिमम प्राईस तुम्हाला द्यावे लागते. त्यानंतर मार्केट लॉट, मी तुम्हाला सांगितलं IPO खरेदी करताना तुम्हाला 1 किंवा 2 शेअर्स घेता येत नाही, तर लॉटमध्ये घ्यावं लागतात. तर ह्या कंपनीचा लॉट होता 35 शेअरचा. तर तुम्हाला कमीत कमी 35 शेअरसाठीच अप्लाय करता येईल. तर हा झाला मार्केट लॉट. तर ह्या बेसिक इन्फॉर्मेशन इथं तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला चेक करायची असते, सबस्क्रिप्शन स्टेटस. हे बघा, रोजरी बायोटेक IPO सबस्क्रिप्शन स्टेटस. तर तुम्ही ज्यावेळेस IPOमध्ये अप्लाय करता तर त्यावेळेस या वेबसाईटवर तुम्ही क्लिक करा. त्या कंपनीच्या डिटेल्समध्ये ही गोष्ट चेक करा की पहिल्या दिवशी समजा तो IPO ओपन झाला 15 जुलैला समजा ओपन झाला, तर पहिल्या दिवशी त्याचं हे जे टोटलमध्ये इथं बघा, टोटलमध्ये हा IPO किती टाईम सबस्क्राईब झाला. आता रोजरी बायोटेक हा जो IPO ना हा 79 टाईम्स सबस्क्राईब झाला. 79 टाईम्स म्हणजे एका शेअरसाठी 79 लोक रांगेत उभे आहेत. म्हणजे 79 व्यक्तींपैकी एकाच व्यक्तीला हा शेअर भेटेल. म्हणजे एवढी जास्त मागणी या कंपनीची होती. या कंपनीचे काही फंडामेंटल्स त्याचे असतील, काही प्रोडक्ट तसे असेल, त्या सगळ्या गोष्टी तशा, त्याच्यामुळं एवढी जास्त मागणी त्या कंपनीची होती. तर हे जे ओव्हर सबस्क्रिप्शन आहे, तर ह्याच्यामुळे फायदा काय होतो, ज्या दिवशी कंपनी लिस्ट होते त्या एका दिवसामध्ये खूप चांगले रिटर्न्स तुम्हाला त्या कंपनीचे भेटू शकतात. तर आपण बघू पहिल्या दिवशी रोजरी बायोटेकने किती रिटर्न्स दिले. तर पहिल्या दिवशी तुम्ही इथं बघा, लिस्टिंग डेट ट्रेडिंग इन्फॉर्मेशन. तर लिस्टिंग डेच्या दिवशी कंपनी IPO प्राईस होती 425 रुपये. ठीक आहे, 425 रुपये जर समजा कोणी IPO ज्याला भेटला असेल तर त्यांनी 425 रुपयाला खरेदी केला आणि त्या दिवशी लास्ट ट्रेड म्हणजे त्या दिवशी त्याची किंमत क्लोज झाली 742 रुपयाला. 425 वरून 742 म्हणजे जवळजवळ 75 to 80% एका दिवसामध्ये त्या व्यक्तीला प्रॉफिट झाला असेल ज्यांनी कोणी या कंपनीचा IPO खरेदी केला. म्हणजे समजा तुम्ही कमीत कमी 15,000चं एक लॉट जरी घेतला असता तर ते 15,000चे जवळपास 27 ते 28,000 रुपये एका दिवसामध्ये तुम्ही घेऊन मोकळे झाले असता. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक IPOमध्ये तुम्ही अप्लाय करा. तर त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. तर त्या गोष्टी आपण एक एक करून डिस्कस करू. तर हे झालं, ही वेबसाईटच्या बाबतीत मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर काही टिप्स तुम्हाला सांगतो. एखादा IPO जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता तर कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा त्या कंपनीचा बिझनेस जो आहे ना तो एक क्वालिटी बिझनेस असला पाहिजे. तो बिझनेस जो आहे म्हणजे त्या कंपनीचं बिझनेस मॉडेल चांगलं पाहिजे. जे प्रोडक्ट कंपनीचं आहे ते मार्केटमध्ये खूप एक पॉप्युलर ब्रँड असला पाहिजे. किंवा त्या कंपनीची जी काही हिस्ट्री आहे ती कंपनीची हिस्ट्री चांगली असली पाहिजे. त्या कंपनीचे जे काही मालक आहेत तर ते मालकांचं एक चांगली इमेज, एक चांगला दर्जा, एक स्टँडर्ड
मार्केटमध्ये असलं पाहिजे. तसेच ती कंपनी जो IPO मार्केटमध्ये आणते तर त्याच्या पाठीमागचा पर्पज काय आहे ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. एकंदरीत त्या कंपनीचा पूर्ण बिझनेस एक चांगला असला पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर तुम्ही जे काही बँक्सचे IPO येतात, स्मॉल फायनान्स बँक्स असतील किंवा NBFC असतील, ह्यांना एक RBIचा एक रूल्स असतो की काही कालावधीमध्ये त्यांना शेअर मार्केटवर लिस्ट होणं बंधनकारक आहे. भलेही त्या कंपनीचा परफॉर्मन्स चांगला, त्या बँकेचा परफॉर्मन्स चांगला असो किंवा वाईट असो, तर त्यांना शेअर मार्केटवर लिस्ट होणं बंधनकारक आहे. तर अशा वेळेस ते काय करतात, शेअर मार्केट लिस्ट होण्यासाठी येतात. परंतु जर त्या बँकाचं जे काही सबस्क्रिप्शन आहे ते अंडर सबस्क्राईब झालं, म्हणजे त्यांनी समजा IPOची किंमत खूप जास्त लावली, म्हणजे एखादा IPO त्यांनी खूप महाग आणला, तर आणि लोकांनी तो जर रिजेक्ट केला, समजा 1,00,000 शेअर्स एखादी बँक घेऊन आली IPOमध्ये आणि 50,000च व्यक्ती त्या IPO खरेदी करण्यासाठी आली, याचा अर्थ तो अंडर सबस्क्राईब झाला. तर अशा वेळेस RBI त्या बँकेकडून खूप जास्त फाईन त्यांच्याकडून घेते, म्हणजे त्यांना एक प्रकारचा दंड देते. तर हा दंडची किंमत खूप मोठी असल्यामुळे ती बँक काय करते, त्या IPOची किंमत कमीच ठेवते. तर जनरली बँकेचे जे IPOज असतात ना, तर ते जे IPOज असतात हे फेअर प्राईजवरच आलेले असतात. तुम्ही मागचे IPO चेक करू शकता. बँकेचे IPO फेअर प्राईजवर येतात, म्हणजे कमी किमतीवर, म्हणजे योग्य भावामध्ये येतात. तो खूप महाग किंवा खूप स्वस्त असे येत नाही. तर तुम्ही बँकेच्या IPOकडे लक्ष देऊ शकता. तसेच त्याचं सबस्क्रिप्शन स्टेटस चेक करू शकता की पहिल्या 2-3 दिवसामध्ये किती जास्त सबस्क्राईब झाला आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये अप्लाय करू शकता. जनरली गव्हर्नमेंट कंपन्या ज्या असतात ना, त्या कंपन्यांचे IPOसुद्धा कमी किमतीमध्ये आलेले असतात. कारण की प्रायव्हेट कंपन्या आणि गव्हर्नमेंट कंपन्यांमध्ये एक फरक असतो की प्रायव्हेट कंपन्यांना जास्तीत जास्त पैसे भेटणं हे त्यांच्या फायद्याचं असतं. त्याच्यामुळे प्रायव्हेट कंपन्यांचं जे IPO असतं ते खूप महागातले महाग ते आणण्याचा प्रयत्न करतात. परंतु गव्हर्नमेंट कंपन्यांचा उद्देश मार्केटवरून पैसा उभा करणं हा तर असतोच, परंतु गव्हर्नमेंटची त्याच्या पाठीमागे एक इमेजसुद्धा असते. समजा गव्हर्नमेंटने एखाद्या कंपनीचा IPO खूप महाग आणला, परंतु लोकांनी तो नाकारला, म्हणजे अंडर सबस्क्राईब झाला, म्हणजे 1,00,000 IPOसाठी 1,00,000 शेअरसाठी 50,000 व्यक्ती समोर आली घेण्यासाठी, तर तो IPO रिजेक्ट होतो आणि गव्हर्नमेंटची जी इमेज असते ती इमेज डाऊन होण्याचा, म्हणजे इमेज डाऊन होऊ शकते. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट इमेज डाऊन करून घेण्याचं, म्हणजे तो धोका जो असतो तो धोका कधी घेत नाही. त्याच्यामुळं गव्हर्नमेंट कंपन्यांचे जे IPO हे फेअर प्राईजवर आलेले असतात. तसेच याचा अर्थ असं नाही प्रत्येक गव्हर्नमेंट कंपन्यांमध्ये तुम्ही अप्लाय करा, तर तुम्ही सबस्क्रिप्शन स्टेटस चेक करा, ते गव्हर्नमेंट जी कंपनी त्याचा बिझनेस चेक करा, त्याच्यानंतरच तुम्ही त्या IPOमध्ये इन्व्हेस्ट करा. तसेच तर हा पॉईंट मी तुम्हाला मागं सांगितलं की 2 दिवस जर तो IPO ओपन झाल्यानंतर 2 दिवस त्याचं सबस्क्रिप्शन स्टेटस चेक करा. जर तो IPO ओव्हर सबस्क्राईब्ड असेल तरच त्याच्यामध्ये 3ऱ्या दिवशी तुम्ही अप्लाय करा. तुम्ही असं समजू नका, समजा पहिल्या दिवशी तुम्ही IPOला अप्लाय केलं याचा अर्थ तुम्हाला पहिल्यांदा IPO भेटेल, तसं नसतं. IPOचे जे काही ओपन आणि क्लोज डेट आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचं ॲप्लिकेशन आल्यानंतर एक रँडम लॉटरी बेस पद्धतीद्वारे IPO अलॉट केले जातात. म्हणजे तो IPO कोणाला पण भेटू शकतो, असं नाही जो पहिला आला त्याला भेटेल, तशी पद्धत नसते. त्याच्यामुळे IPOमध्ये कधी पण अप्लाय करताना शेवटच्या दिवशी, शेवटच्या मोमेंटला, शेवटच्या तासामध्ये अप्लाय करा. कारण की त्याचं पूर्ण सबस्क्रिप्शन स्टेटस चेक करा, त्या IPOची पूर्ण माहिती घ्या, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. जर तो IPO खूप जास्त ओव्हर सबस्क्राईब असेल तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा, जेणेकरून पहिल्या 1-2 दिवसातच, म्हणजे ज्या दिवशी ती कंपनी शेअर मार्केटवर लिस्ट होईल तर पहिल्या 1-2 दिवसामध्ये तुम्ही मॅक्सिमम प्रॉफिट घेऊन ते शेअर्स विकून मोकळे होऊ शकता. तसेच ज्यावेळेस एखादी कंपनी ओव्हर सबस्क्राईब होते, समजा एखादी कंपनीने 1,000 शेअर्स मार्केटमध्ये आणले, पण त्या कंपनीला विकत घेण्यासाठी 10,000 लोक आले, म्हणजे 10 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला. याचा अर्थ असा 10 व्यक्तींपैकी एकाच व्यक्तीला तो शेअर्स भेटेल. तर अशा वेळेस आपले IPO भेटण्याचे चान्सेस कमी होऊन जातात. तर अशा वेळेस तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या व्यक्तींकडे पॅन कार्ड आहे त्या सगळ्यांचे एक डीमॅट अकाउंट ओपन करा. डीमॅट अकाउंट जवळपास आजकाल फ्रीमध्ये ओपन होतं, आणि त्या प्रत्येक डीमॅट अकाउंटमधून तुम्ही त्या आपल्या IPOसाठी अप्लाय करा, जेणेकरून तुमचे IPO भेटण्याचे चान्सेस जास्तीत जास्त वाढतील. तसेच समजा तुम्ही त्या कंपनीचे एक्झिस्टिंग शेअर होल्डर असाल. एक्झिस्टिंग शेअर होल्डर म्हणजे समजा आता पुढं 2-4 महिन्यामध्ये एका HDB फायनान्शियल काहीतरी HDB फायनान्शियल चा एक IPO मार्केटमध्ये येतो. तर ही एक HDFCची एक चाइल्ड कंपनी आहे. याचा अर्थ तुम्ही समजा त्या HDFC बँकेचा शेअर, HDFCचा किंवा HDFC बँकेचा शेअर तुमच्याकडे असेल तर तुमच्यासाठी तर तुम्ही पॅरेंट कंपनीचा शेअर होल्डर म्हणून तुमच्यासाठी एक रिझर्व्ह कोटा त्याच्यामध्ये असतो. म्हणजे तुम्ही त्यावेळेस काय करा, त्यावेळेस HDFC
चा एकच शेअर विकत घ्या, जेणेकरून तुम्हाला तो रिझर्व्ह कोटा असतो, म्हणजे तुम्ही पॅरेंट कंपनीचे शेअर होल्डर आहात, हा रिझर्व्ह कोट्यामधून सुद्धा तुमचं ॲप्लिकेशन्स तुम्ही तिथं देऊ शकता. त्याच्यामुळं ही एक पद्धत आहे की तुम्ही तुमच्या याच्याद्वारे सुद्धा तुमच्या IPO भेटण्याचे चान्सेस तुम्ही वाढवू शकता. तसेच आपण बघू मागच्या 3-4 वर्षामध्ये किंवा 2020मध्ये कोणकोणते IPO मार्केटमध्ये आले आणि त्याच्यातले कोणकोणते चांगले IPO होते. आता 2020मध्ये आत्तापर्यंत जे IPO झाले तर माइंडस्पेस बिझनेस पार्क एक IT कंपनी होती, आणि ही जी कंपनी जेव्हा मार्केटमध्ये आली तर लिस्टिंग डे म्हणजे ज्या दिवशी शेअर मार्केटवर लिस्ट झाली पहिल्या दिवस, तर पहिल्या दिवशी या कंपनीने 10% रिटर्न्स दिले. म्हणजे ज्या कोणाला IPO भेटला असेल तर त्याला पहिल्या दिवशी 10% प्रॉफिट झाला. त्यानंतर येस बँक, तर ॲक्च्युली येस बँक हा IPO नव्हता, तर हा FPO होता. तर IPO काय असतो, IPO इनिशियल पब्लिक ऑफर असते, आणि FPO काय असतो, फर्दर पब्लिक ऑफर. म्हणजे एकदा कंपनी आल्यानंतर समजा त्या कंपनीने दुसऱ्यांदा पैसे उभा करायचे असतील तर तो FPO असतो. तर येस बँक हा IPO नव्हता, तर FPO होता. तर रोजरी बायोटेक हा एक खूप चांगला IPO जुलै महिन्यामध्ये आला होता. तर हा IPO जवळपास 76 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब होता. 76 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब याचा अर्थ 76 लोकांनी जर ॲप्लिकेशन केलं तर त्यातला एकालाच IPO भेटला, याचा अर्थ असा होतो. तर रोजरी बायोटेकचा जो IPO ज्या दिवशी लिस्ट झाला 23 जुलैला, तर त्या दिवशी ज्यांनी कोणी IPO ज्यांना भेटला असेल तर त्यांना 74% रिटर्न्स एका दिवसामध्ये भेटले. तर हा फायदा असतो चांगल्या IPOमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा. तुम्हाला 1-2 दिवसांमध्ये खूप चांगले रिटर्न्स IPO देऊ शकतात. तसेच हा एक IPO चांगला होता, SBI कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिस. हा IPO 26 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब होता जवळपास. परंतु हा IPO ज्या टाईममध्ये आला, तुम्ही बघा 16 मार्चला आला, तर 16 मार्चला जे करोनाचं पॅन्डेमिक जाहीर झालं होतं, सगळीकडे लॉकडाऊन लावण्याची कंडिशन होती, खूप मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये खराब सिच्युएशन होतं. त्याच्यामुळे हा IPO चांगला असून ओव्हर सबस्क्राईब झालेला असून सुद्धा त्या IPOने पहिल्या दिवशी चांगले रिटर्न दिले नाही, परंतु नंतरून ह्या IPOने ह्या शेअर्सने चांगले रिटर्न दिले. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही IPOमध्ये इन्व्हेस्ट करण्याअगोदर चेक केल्या पाहिजे. तसं 2019मध्ये कोणकोणते चांगले IPO, 2019ची लिस्ट आहे, एवढे सगळे IPO मार्केटमध्ये आले होते. तर त्याच्यामध्ये 2019मध्ये हे जे IPO त्याच्यामधला एक चांगला IPO हा एक होता इंडिया मार्ट एक वेबसाईट आहे, तर आणि ही एक ॲज अ कंपनी काम करते. तर हा एक चांगला IPO ओव्हर सबस्क्राईब होता. तर ह्या कंपनीने पहिल्या दिवशी लिस्टिंग दिवशी बघा 33% रिटर्न्स आपल्याला दिलेले. त्याच्यानंतर हे IRCTCचा एक खूप फेमस IPO होता. IRCTC म्हणजे इंडियन रेल्वेचा. तर हा जवळपास 100 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब होता. 100 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब म्हणजे 100 व्यक्तींनी अप्लाय केल्यावर एकालाच हा IPO भेटलेला आहे. तर ह्या IPOने सुद्धा पहिल्या दिवशी 127% रिटर्न्स दिले, म्हणजे डबल, जवळपास 15,000चे 30,000पेक्षा जास्त पैसे एका दिवसात झाले होते. CSB बँक हा सुद्धा एक चांगला IPO होता. तर ह्या IPOने सुद्धा पहिल्या दिवशी 53% रिटर्न दिले. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक हा एक ओव्हर सबस्क्राईब IPO होता. तर ह्या IPOने सुद्धा 51% रिटर्न्स लोकांना दिले. तर लक्षात ठेवा, जे कोणते IPO होतील त्या IPOमध्ये चांगला IPO सापडूनच त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. कोणत्याही IPOमध्ये डोळे झाकून इन्व्हेस्ट करू नका, नाहीतर तुमचा तोटासुद्धा होऊ शकतो. तर हे 2019मधले आपण पाहिले. तर 2018मधले हे IPOची लिस्ट आहे. तर 2018मध्ये तर तुम्ही पाहिलं हा बंधन बँकेचा IPO चांगला होता. तर बंधन बँकेमध्ये ज्या दिवशी IPO लिस्ट झाला 15 मार्च 2018ला, तर 27% रिटर्न्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर हा एक लेमन ट्रीज हॉटेल्स, ही एक चांगली हॉटेल्सची त्यावेळेस चांगली एक चेन आहे ती. तर हा एक IPO चांगला होता. तर त्यांनी सुद्धा 27% रिटर्न्स एका दिवसात दिले होते. त्यानंतर 2017मध्ये आलेला IPO बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा IPO त्यांनी लिस्ट केला होता शेअर मार्केटवर, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तर हा एक IPO चांगला होता. तर त्यांनी 32% एका दिवसात दिले होते. त्याच्यानंतर ॲव्हेन्यू सुपरमार्ट हा खूप भारी IPO होता. ॲव्हेन्यू सुपरमार्ट म्हणजे डीमार्ट जे आपल्याला माहिती आहे, तर डीमार्टच्या कंपनीचं नाव आहे ॲव्हेन्यू सुपरमार्ट. तर डीमार्टने हा खूप ओव्हर सबस्क्राईब IPO होता. तर डीमार्टने पहिल्या दिवशी 114% रिटर्न्स एका दिवसात दिले होते. तसेच तुम्ही बघितलं तर हे 2 IPO हा एक ठीक आहे. तुम्ही बाकी कंपन्या पण चेक करू शकता. मला ज्या कंपन्या माहिती आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. तर 2017मध्ये हे 2 IPO चांगले होते. तसेच आणखीन 2017मध्ये ही लिस्ट आहे. तर हा एक अपेक्स फ्रोझन फूड्स म्हणून एक कंपनी आहे. ही जी कंपनी ही
श्रिम्प बिझनेसमध्ये, श्रिम्प म्हणजे झिंगेच्या बिझनेसमध्ये तर चांगली कंपनी. या कंपनीने सुद्धा 20% जवळपास रिटर्न्स एका दिवसात दिले. डिक्सॉन टेक्नॉलॉजीज ही सुद्धा आपले होम अप्लायन्स जे असतात घरामधले वॉशिंग मशीन्स, टी व्ही, लॅपटॉप हे बनवणारी कंपनी आहे. तर ह्या कंपनीने सुद्धा 63% रिटर्न्स एका दिवसात दिले. तर तसेच याच्यामध्ये तर असे जी काही आय पी ओज येतात तर त्या आय पी ओमधले तुम्हाला चांगले आय पी ओ निवडता आले पाहिजे. चांगले सबस्क्रिप्शनवाले जे काही कंपन्याज आहेत ज्या ओव्हर सबस्क्राईब्ड आहेत तर अशा आय पी ओमध्येच तुम्ही इन्व्हेस्ट करा. कोणत्याही आय पी ओमध्ये डोळे झाकून कधी इन्व्हेस्ट करू नका. त्याच्यानंतर 2020मध्ये आता इथून पुढं सप्टेंबर आणि त्याच्या पुढं पण कोणते आय पी ओ मार्केटमध्ये चांगले येणार आहेत. त्याच्यामध्ये हा एक खूप चांगला आहे UTI असेट मॅनेजमेंट कंपनी. ही एक कोणती म्युच्युअल फंडची एक कंपनी आहे. तर ही खूप जुनी कंपनी भारतातली आणि खूप एक चांगली कंपनी आहे. तर ह्या कंपनीमध्ये सुद्धा तुम्ही सबस्क्रिप्शन स्टेटस चेक करा आणि त्याच्यानंतरच अप्लाय करा. डोळे दाखवून कधी अप्लाय करू नका. या कंपनीचा बिझनेस चेक करा. कुठं कुठं यांचे किती ऑफिसेस आहेत, किती रेव्हेन्यू आहे, किती प्रॉफिट आहे, किती लॉस आहे, हे सगळ्या गोष्टी वाचायला. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन स्टेटस चेक करा. पहिल्या 2-3 दिवसानंतर अप्लाय करू शकता. त्यांना मार्केटमधून 4,000 करोड उभा करायचं. तिथं आय पी ओ साईज दिलेली आहे 4,000 करोड, म्हणजे खूप मोठा पाहिजे. 4,000 करोड म्हणजे छोटी अमाऊंट नाही, खूप मोठी अमाऊंट आहे. तसेच बर्गर किंग, तुम्ही बर्गर खाल्ला असेल बर्गर किंगमध्ये जाऊन, त्याचासुद्धा आय पी ओ पुढं येणार आहे. तर त्यांना 1,000 करोड उभा करायचे. तसेच तुम्ही पुढं बघितलं, मी तुम्हाला फक्त चांगले आय पी ओ सांगतोय, बाकी आय पी ओ तुम्ही चेक करू शकता. बार्बेक्यू नेशन्स माहिती असेल, जे नॉनव्हेज ज्यांना आवडतात त्यांना, की त्यांची एक चेनच आहे पूर्ण. तर खूप भारी, मला तर माझ्या खूप आवडीचं बार्बेक्यू नेशन्स. तर त्यांचासुद्धा आय पी ओ येतो. तर बार्बेक्यू नेशन्समध्ये राकेश झुनझुनवाला जे शेअर मार्केटमध्ये आहेत त्यांना माहिती असेल राकेश झुनझुनवाला कोण आहे. तर राकेश झुनझुनवालाचे सुद्धा 2% शेअर्स या कंपनीमध्ये आहेत बार्बेक्यू नेशन्समध्ये. तसेच आणखीन चांगले ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता रिलायन्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एक आय पी ओ येतो. नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे जे काही आपण शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्री करतो तर ते पूर्ण मॅनेज करणारी जी एक्सचेंज आहे ते नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे. तर हा एक आय पी ओ चांगला असू शकतो नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा. त्याच्यानंतर आता IRCTCचं आय पी ओ खूप ओव्हर सबस्क्राईब झालं. याचा अर्थ असं नाही की IRCTCचे सगळेच आय पी ओ ओव्हर, म्हणजे हा एक आय पी ओ येतो इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचा. तर हा आय पी ओला तुम्ही असं समजू नका IRCTC खूप ओव्हर सबस्क्राईब होतं त्यावेळेस हा पण ओव्हर सबस्क्राईब होईल. तर सबस्क्रिप्शन स्टेटस चेक करा, बिझनेस चेक करा, काय मॉडेल आहे, काय त्यांचा प्रॉफिटचे किती स्कोप त्यांच्याकडे आहे भविष्यामध्ये, या सगळ्या गोष्टी चेक करून अप्लाय करा. तसंच पुढं JSW सिमेंट हा एक आय पी ओ चांगला असू शकतो. JSW ही सध्या स्टील बिझनेसमध्ये खूप चांगली मोठी कंपनी आहे. तर त्यांचं जे सिमेंट सेक्टर आहे त्याच्यामधली जी कंपनी, तर त्यांचासुद्धा आय पी ओ मार्केटमध्ये येतो. हा एक चांगला असू शकतो. तसेच बजाज एनर्जी हा सुद्धा असू शकतो. डिपेंड्स ऑन द सबस्क्रिप्शन स्टेटस आणि बिझनेस काय येतो. त्यानंतर हा एक आय पी ओ, हा 2020मधला सगळ्यात मोठा आय पी ओ आहे. HDB फायनान्शियल सर्व्हिसेस ही HDFC जी कंपनी आहे, जी बँक आहे, त्या बँकेची ही चाइल्ड कंपनी आहे. म्हणजे ही पॅरेंट झाली आणि ही चाइल्ड झाली. तर ह्या कंपनीची जी एक सर्व्हिस कंपनी आहे जी लोन प्रोव्हाइड करते, गोल्ड लोन झालं, प्रॉपर्टी लोन झालं, पर्सनल लोन झालं. तर हा मार्केट 9,000 करोडचा आय पी ओ मार्केटमध्ये पैसे उभा करण्यासाठी येते. हा आय पी ओ खूप चांगला, खूप मोठा आय पी ओ आहे. तर ह्या आय पी ओवर तुम्ही लक्ष ठेवा. 9,000 करोड. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तो जो काही पॅरेंटचा जो कोटा असतो तर तो कोटा मिळवण्यासाठी तुम्ही HDFC, ज्यावेळेस तुम्ही ह्याच्या आय पी ओला अप्लाय करता तर HDFC बँकेचा एक शेअर विकत घ्या फक्त, आणि तो जो काही कोटा असतो पॅरेंट स्टेक होल्डरचा तर त्याच्यामधून तुम्ही अप्लाय करू शकता. ह्या शेअर्सवर खास करून लक्ष ठेवा. तसेच तर हे काही हा आहे लास्ट ग्लँड फार्मा. तर ग्लँड फार्मास्युटिकल कंपनी तुम्ही सध्या बघितलं असेल की शेअर मार्केटमध्ये सगळ्यात चांगलं मागच्या 4 महिन्यांमध्ये सगळ्यात जबरदस्त रिटर्न दिले असेल तर फार्मास्युटिकल सेक्टरने, कारण की कोरोना व्हायरस. तर इन फ्युचरमध्ये सुद्धा फार्मास्युटिकल सेक्टर फुल चांगल्या परफॉर्मन्समध्ये दिसू शकतं. तर अशा वेळेस ही एक चांगली कंपनी ग्लँड फार्मा. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये चांगले रिटर्न्स तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर परंतु सबस्क्रिप्शन स्टेटस चेक करा, बिझनेस चेक करा, सगळ्या गोष्टी चेक करा, मग अप्लाय करा. याची सुद्धा इश्यू साईज जी आहे ती खूप मोठी आहे, 6,500 करोड.
तर अशा प्रकारे आपण हे सगळे मागचे हिस्टॉरिकल परफॉर्मन्स रिटर्न्स आपण या कंपन्यांचे पाहिले. तर याच्यावरून तुम्ही ठरवू शकता किंवा तुम्ही स्वतःचा अभ्यास करू शकता आणखीन कोणकोणत्या कंपन्या होत्या, त्यांचे किती रिटर्न्स त्यांना भेटलेत, कमी जास्त, त्या सगळ्या गोष्टी चेक करा. तर ज्यावेळेस कंपनी मार्केटमध्ये IPO आणते तर त्याचे काय फायदे त्या कंपनीला होतात, म्हणजे ॲडव्हान्टेजेस काय असतात ते बघू. तर ती कंपनी सगळ्यात मेन फायदा असतो, ती कंपनी पैसा उभा करते. म्हणजे त्या कंपनीला बाहेरून इकडून तिकडून व्याजाने बँकेतून पैसे घेण्यापेक्षा ती पब्लिकमधून पैसा उभा करते, जो ज्या पैशाचं त्यांना व्याज द्यावं लागत नाही. तर फक्त त्या कंपनीची हिस्सेदारी त्यांना विकावं लागते, तर तो पैसा ती उभा करू शकते. तसेच त्या कंपनीची ट्रान्सपरन्सी वाढते. ज्यावेळेस कंपनी पब्लिक लिमिटेड होते, म्हणजे ती कंपनी शेअर मार्केटवर लिस्ट होते, तर त्या कंपनीला गव्हर्नमेंटचे जी काही सेबी आहे, ते सेबीचे नॉर्म्स फॉलो करावे लागतात. सेबीचे जे काही अटी असतात ते फॉलो करावं लागतात. म्हणजे त्या कंपनीला दरवर्षी ॲन्युअल रिपोर्ट जाहीर करावं लागतात. जे फायनान्शियल स्टेटमेंट, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट लोकांना सांगावं लागतं, किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला आहे, किंवा त्यांचे काही बिझनेस जे प्लान्स आहेत ते सगळे शेअर करावं लागतं. म्हणजे एक प्रकारे लोकांमध्ये आणि त्या कंपनीमध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी, म्हणजे पूर्ण एक पारदर्शी व्यवहार त्या कंपनीचा चालतो, हे एक ॲडव्हान्टेज असतं. त्यानंतर ती कंपनी जेव्हा IPO मधून फंड उभा करते, समजा त्याच्या 1 वर्षानंतर सुद्धा कंपनीला पैशाची गरज पडली, तर ती परत पैसे उभा करू शकते. तर ते ॲडिशनल फंड्स कंपनी मार्केटमधून परत उभा करू शकते. तर त्याला FPO म्हणतात. जसं येस बँकेचा आला होता, FPO आला होता. त्यानंतर राईट इश्यू हा एक प्रकार असतो, याद्वारे सुद्धा कंपनी पैसा उभा करू शकते. मागं 3 महिन्यापूर्वी रिलायन्स एक राईट इश्यू आला होता, तर ते राईट इश्यू उभा करून रिलायन्सने पैसे उभा केले. तर हा एक फायदा असतो IPO मार्केटमध्ये आणण्याचा. तसेच एक एक्सपोजर मार्केटमध्ये वाढतं, एक प्रेस्टीज वाढते. एक्सपोजर म्हणजे शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाल्यानंतर ती जवळपास भारतामध्ये सगळ्यांना ती कंपनी माहिती होते. तर त्या कंपनीचं ऑटोमॅटिक त्या कंपनीचं मार्केटिंग होतं. तर मार्केटिंग वाढल्यानंतर त्या कंपनीचा सेल्स वाढू शकतो, प्रॉफिट वाढू शकतो. एक स्टँडर्ड वाढतं अशा प्रकारे ज्यावेळेस कंपनी शेअर मार्केटवर लिस्ट होते किंवा IPO आणते. तसेच IPO आणण्याचे काही डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा असतात, जे कंपनीला कधी कधी फेस करावं लागतात. डिसॲडव्हान्टेज असा असू शकतो, कंपनीचा जो IPO असतो तो जनरली एक्सपेन्सिव्ह असतो. कारण की कोणत्याही कंपनीला कधीच वाटत नाही की कोणत्याही कंपनीला असंच वाटतं की मार्केटमधून त्यांना जास्तीत जास्त पैसे भेटावं. तर ते कंपनीची जे व्हॅल्यू, जी IPOची किंमत असते, तर ती महाग ठेवतात. तर तो IPO एक्सपेन्सिव्ह असू शकतो, म्हणजे तो IPO ओव्हर व्हॅल्यूड असू शकतो. मग त्यावेळेस कधी कधी तो IPO अंडर सबस्क्राईब सुद्धा होऊ शकतो. समजा त्यांनी 1,00,000 शेअर विकण्यासाठी आणले, परंतु तो शेअर खूप महाग असल्यामुळे फक्त 50,000 व्यक्तीच घेण्यासाठी आले, तर तो IPO रद्द होऊ शकतो, कारण की तो अंडर सबस्क्राईब झाला. तर हा एक तोटा होऊ शकतो. तसेच कंपनीला पूर्ण ट्रान्सपरन्सी मेंटेन करावी लागते. त्याच्यासाठी कंपनीला पूर्ण बिझनेस इन्फॉर्मेशन लोकांना सांगावी लागते. जे शेअर होल्डर्स आहेत किंवा सेबीला पूर्ण बिझनेस मेथड्स काय आहेत, त्यांचे किती प्रॉफिट झाला आहे, किती लॉस झाला आहे, त्या कंपनीवर किती कर्ज आहे, किंवा जे काही त्यांचे फ्युचर प्लान्स आहेत, जे काही जे त्यांचे प्रमोटर्स आहेत, तर या सगळ्या इन्फॉर्मेशन कंपनीला वेळच्या वेळी जाहीर करावं लागते लोकांना, सगळ्यांना. तर हा एक त्यांचा डिसॲडव्हान्टेज आहे. कारण की हे जे काही त्यांचे फ्युचर प्लान्स आहेत, बिझनेसचे मॉडेल्स आहेत, मेथड्स आहेत, तर ह्याचा फायदा त्यांची जी कॉम्पिटिटर कंपनी, म्हणजे सेम प्रोडक्ट बनवणारी दुसरी कंपनी, ती कंपनी घेऊ शकते. म्हणजे दुसऱ्या कंपनीला बघून ती पहिल्या कंपनीला बघून दुसरी कंपनी त्यांचे मॉडेल्स चेंज करू शकते, किंवा त्यांचे जे काही स्ट्रॅटर्जी आहेत ते ठरवू शकते. तर हा एक डिसॲडव्हान्टेज होऊ शकतो. त्यानंतर काही कंपनी जेव्हा मार्केटमध्ये IPO आणते, म्हणजे ती स्वतःचे शेअर्स, काही हिस्सेदारी लोकांना विकते. तर कधी कधी काय होतं, जर एखादी हिस्सेदारी एखाद्या व्यक्तीने खूप जास्त प्रमाणात ती घेतली, तर त्या व्यक्तीला त्या कंपनीमध्ये वोटिंग राईट्स मिळतो. म्हणजे वोट करण्याचा अधिकार, मत मांडण्याचा अधिकार मिळतो. याचा अर्थ काय, त्या कंपनीच्या मालकाव्यतिरिक्त सुद्धा बाहेरची जी व्यक्ती असते, ज्या व्यक्तीकडे जास्त शेअर्स आहेत, तर त्या व्यक्तीला त्या कंपनीमध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो. तर अशा वेळेस कंपनीची जी मेन कंपनी डिसिजन घेते, तर ते डिसिजन इन्फ्लुएन्स होऊ शकतात. म्हणजे ती कंपनीला कधी कधी ते डिसिजन चेंज करावं लागू शकतात. याचाच अर्थ काय, की कंपनीला बाहेरच्या व्यक्तीमुळे स्वतःचे डिसिजन चेंज करावं लागू शकतात, जर कंपनीने खूप जास्त शेअर्स त्यांचे बाहेरच्या व्यक्तींना विकले तर. हा एक तोटा त्यांना होऊ शकतो. तसेच शेअर प्राईस फ्लक्च्युएशन्स, एखादी कंपनी शेअर मार्केटवर लिस्ट झाल्यानंतर त्या कंपनीमध्ये रोजच्या रोज ट्रेडिंग सुरू होतं, म्हणजे खरेदी विक्री चालू होतं. म्हणजे मग त्या कंपनीचे शेअर्सचे भाव वाढतात, कमी होतात, म्हणजे शेअर प्राईसमध्ये फ्लक्च्युएशन डेली चालू होतं. तर जनरली भारतामध्ये काय होतं, एखादी आपण कंपनीचा परफॉर्मन्स आपल्याला समजायचा असेल, तर लोकांना सवयच लागली, समजा त्या कंपनीच्या शेअरची किंमत वाढती तर त्या कंपनीचा परफॉर्मन्स चांगला,
समजा एखाद्या कंपनीची शेअरची किंमत कमी होते तर त्या कंपनीचा परफॉर्मन्स चांगला नाही आहे, असं एक त्यांचं एक विचारच त्यांच्या मनामध्ये झालेला आहे. पण परंतु तसं नसतं. कंपनीचं बिझनेस, कंपनी जी बिझनेस चालवत असते त्याचा आणि त्या शेअर्सच्या किमतीचा कधी काही संबंध नसतो. त्याच्यामुळे एक निगेटिव्ह, समजा एखादी कंपनीची किंमत खाली चालली परंतु त्या कंपनीचा बिझनेस खूप चांगला वाढतोय, अशा वेळेस त्या कंपनीवर एक निगेटिव्ह इम्पॅक्ट त्या शेअर प्राईसचा होऊ शकतो. तर हे डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा काय असू शकतात. तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ पूर्ण संपलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, शेअर करू शकता. थँक्यू व्हेरी मच.